पंचांना विनंती असेल, भास्कर सिंग आणि संतोष पवार दोघांनाही विनंती असेल, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेची थोडी कमतरता भासू शकते आपल्याला. फायनल मॅचेस आपण 6 ओव्हरच्या खेळवण्याचा प्रयत्न असेल आपला, ज्यामध्ये 2 पॉवर प्ले आपण खेळवणार आहोत 2 ओव्हर. लवकरात लवकर सामना सुरू करा, जेणेकरून आपण फायनलचा आनंदही तेवढ्याच जोशमध्ये घेऊ शकू. लवकरात लवकर एक्झिक्युशन्स फिल्डिंग मध्ये करायचे आहेत. दोन्ही बॅट्समन रेडी आहेत. फिल्डिंग टीमला विनंती असेल, लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. संदीप वंजारी पहिला बॉल घेऊन BTB 11 संघाकडनं पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं. पॉवर प्ले असेल, 5 ओव्हरची मॅच असेल. फक्त फायनल आपण 6 ओव्हरची खेळवणार आहोत असा सजेशन आहे आपल्याकडनं, जर टाइम असेल आपल्याकडे तर. पहिली ओव्हर पॉवर प्लेची घेऊन येत आहेत संदीप वंजारी. समोर असतील मनीष मेहता. नॉन स्ट्रायकर एंडवरती अमोलदादा शिंदे. आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण गणेश भाऊ बेलनेकर चषक 2026 पहिलं पर्व बघतोय आणि बघायला मजा येईल की कोणाच्या हातामध्ये आजचं सोनं पडेल. जो संघ जिंकेल ही टुर्नामेंट त्यांना अक्षय तृतीयेचं सोनच भेटेल, यात काही शंका नाही. परशुराला कडू मंच बॉक्स मध्ये तुमचं आगमन आहे, स्वागत आहे तुमचं. नक्कीच आपण पूर्ण दिवसासाठी हा टास्क केला होता, फक्त गोड चांगला व्हावा म्हणूनच. नक्कीच आपण उत्तराधिकडे वळतोय. सेकंड सेमीफायनल इज ऑन. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळलाय, फाईन लेगला बॉल जातोय आणि स्ट्राईकला आला तो अमोल. बॅटर पाहू शकतो मनीष आणि अमोल, आणि बॉलिंग ट्रॅकला आहे तो संजय वंजारी. नक्कीच पाहायला मिळतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायचं संतोष पवार, ज्यांची पॉवर सतत 2 सीझन गाजत राहिली. आज कुठेतरी पराभवाचा सामना पत्करावा लागला सुपर स्ट्रायकर्स या संघाला. म्हणूनच काय आता उपलब्ध झालेत आम्हाला पंचांच्या भूमिकेत संतोष पवार. लेग अंपायर आहे भास्कर. पहिला चेंडू P1चं षटक, पॉवर प्लेचा पहिलं षटक चालू आहे. एक चेंडू झाला, दुसरा चेंडू फेस करेल अमोल शिंदे. संदीप वंजारी राईट ओव्हर दी विकेट आलाय. पहिला चेंडू टाकतोय. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलाय. काय झालं? अपील, लाऊड अपील केली जाते, मात्र अंपायरने ही अपील फेटाळली. उत्साह जास्त होता अपील मध्ये, कॉन्फिडन्स कमी होता मात्र, म्हणूनच अंपायरने ही अपील फेटाळली आणि आला निर्धाव चेंडू. पुढील चेंडू संदीप टू अमोल. द्वंद्व रंगलंय. काय घडतंय? काय बिघडतंय? आलाय, बॅटची टोव लागते, समोरच्या दिशेने खेळला जातोय बॉल. क्षेत्ररक्षक राहिलाय दूर, बॉल चरलाय भूर, मात्र बॉल अडवला गेला. बॉल फेकी केली गेली, तोपर्यंत धावा कलेक्ट केले गेले त्या 2-2-2. नक्कीच 3 धावा लागल्यात. अमोल अगदी छातीत अगदी धगधग झाली, जसा बॉल आकाशाकडे गेला. अमोलचे प्रेक्षक पाहत आहेत बॉल गेलाय कुठे, काय होतंय. पुढील चेंडू संदीप वंजारी. संदीप आलाय, अमोल ब्रांडेड. जल्लोष होतोय रत्नागिरी चिपळून, अमोल बाबा मारतोय उचलून षटकार 6 धावांसाठी. नक्कीच अमोलदारांच्या बॅटमधनं येतो जोरदार षटकार. 4थ्या बॉलवरती आपले इरादे जाहीर केलेले आहेत. सेमीफायनल नंबर 2. 3 छक्क्यांवरती 3 लगातार सिक्सेस आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक अमोलदादा यांना लागू शकतं ऑन स्पॉट. 4थ्या बॉलवरती पहिला आलाय, लक्ष असेल पुढच्या 2 बॉलवरती. काय घडतंय, काय बिघडतंय? दुसरा येतोय का पाहावं लागेल. आणि काय घडतंय इकडे? बॅटची कडा लागते, अंपायरचं बोट आकाशाकडे जातंय. अमोल दादा बॅक टू डगआउट येतोय.
एकदम हार्ट अटॅक येणारा झटका नंबर 1 विकेट. नक्कीच पहिली विकेट पडलेली आहे. अमोलदादा शिंदे यांच्या बॅटचा कट घेऊन किप्पर कडे बॉल झेल बाद होत आहेत ते. अमोलदादांना रिप्लेस करायला येतोय पॅडी. मनीष मेहता आणि पॅडी या जोडीचं काही नवीन सांगायला नको. चांगल्या चांगल्या टीम्सची वाट लावणारे हे दोघं. बघायला मजा येईल की या मॅच मध्ये दोघ जण कसे खेळतात. नक्कीच वाऱ्याची दिशा कुठे चालले पाहावं लागेल. वाऱ्याची दिशा चालले तरी कुठे, संभाजी वॉरियर्स कडे की शेवटचा एक बॉल. वाऱ्याची दिशा चालले तरी कुठे बीटीबी कडे का वाऱ्याची दिशा चालले तरी कुठे की संभाजी वॉरियर्स कडे पाहावं लागेल. पुढचे चेंडू आपल्याला सांगून जातील हवा कुठल्या बाजूने आहे, हवाचा झोका कुठल्या बाजूने आहे. मात्र तेपर्यंत पॅडी गेलाय बॅटिंगला. बघूया काय घडतंय. आता मात्र गोल्डन विकेट गेलीये. आता सावरावं लागेल संभाजी वॉरियर्स या संघाला. पॉवर प्ले मध्ये संभाजी स्वराज्य वॉरियर संघाची गोल्डन विकेट पॉवर प्ले मध्ये टिपण्यात यशस्वी झालेत बीटीबी 11. पुढचा चेंडू हलक्या हाताने पॉइंट्सच्या दिशेने प्लेड करून पॅडीने घेतलाय सिंगल. हलक्या हाताने डेलिकेट टच केला आणि एक रन मिळवली आपल्या संघासाठी. 10. P1चं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकावरती दादागिरी करतो तो बीटीबी संघ. बीटीबी संघाने पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त धावा दिल्यात त्या 10 धावा. दादा नक्कीच दादा एक सिक्सर जर सोडला तर अतिशय सुंदर गोलंदाजी करण्यामध्ये बीटीबी 11 संघाने चुरस मारलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर भाव खाऊन गेला तो बीटीबी संघ. बघूया अजून 4 षटक शिल्लक आहेत. काय घडतंय काय बिघडतंय. राईट मूवरती विकेट आलाय रुनवाल गार्डन्सचा एक ओळखीचा खेळाडू ज्याचं नाव चर्चेत असतं वारंवार तोच आलाय सुमित शिंदे. मात्र समोर देखील पॅडी उभा आहे. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुमित शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती रेडी आहे. बघावं लागेल बीटीबी 11 संघ कशी बॉलिंग करतोय आणि कसा काउंटर अटॅक होतोय संभाजी वॉरियर संघाकडनं. अटीतटीची लढाई म्हणावी लागेल. नॉकआउट सामने खेळवले जात आहेत आपले. प्रत्येक फ्लोअरवर ना गॅलरी पुन्हा प्रेक्षक आपल्याला लाभलेत. कॅमेरा झूम केलं तर पाहावं लागेल किती प्रेक्षक आहेत. पुढे चेंडू मात्र बघूया बॅटची कडा लागते तिकडे प्रयत्न तर होतोय मात्र पॉइंटच्या दिशेने पाहता 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 2 धावा कलेक्ट केल्या गेल्या. ओव्हरथ्रो झाला, थोडे फंबल झालेत. पाहावं लागेल किती धावा काढतायत त्या. यस आम्हाला अंपरच्या डिसिजनची प्रतीक्षा राहील. किती धावा काढल्यात पवार सर? 3 धावा. यस रिकॅन्सल करत आहे गणेश गिरी सर. आपण 3 धावा ऍड करायच्या आहेत. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. आमच्या समवेत जोडले गेलेत गणेश गणिबाई आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्टेज खचाखच भरून गेला. विनय राणे, विशाल मिरजकर, नरसे काका, आमचे मोदी साहेब, गणेश भाऊ आणि मनोज गोखले आमचे. नक्कीच सकाळपासून प्रचंड मेहनत घेतली आहे. बारकाईने लक्ष दिले. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष घातलं आमच्या गणेश भाऊ यांनी. कारण त्यांच्याच नावाने चषक खेळायला जातोय. संस्करण पहला आप देख रहे संस्करण पहला म्हणजे पहिलं एडिशन. जर असं असेल तर पुढचे येणारे एडिशन कसे असतील विचारांच्या पलीकडे अद्वितीय. पहिला चेंडू पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न अपील झालेली आहे. अंपायर्स कडे इशारा असेल. नॉट आउटचा इशारा. फिल्डिंग संघाने खूप चांगलं सेलिब्रेशन केलं होतं पण संतोष पवार यांनी ती अपील फेटाळून लावली आहे. नक्कीच अपील तर होते मात्र तितकंच चांगलं बारकाईने लक्ष देतात आमचे पवार साहेब. नक्कीच पवार साहेब एक मोठा रांगडा आवाज. रायगड पट्ट्यामध्ये माणगाव पट्ट्यामध्ये गाजलेला खेळाडू म्हणजे संतोष पवार. आलाय ऑन दी टोस खेळलाय टोलवलाय आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावांसाठी. नक्कीच जोरदार प्रहार झाला मनीष मेहताकडनं. शॉर्ट पिच बॉल होता सुमित शिंदेचा. त्याला टोलवलाय लेग साइडला. 6 रनांसाठी षटकार. नक्कीच आपण पाहू शकतो गणेश भाऊ
बेलनेकर चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत आहे. आपण वळतो उत्तरार्धाकडे आणि पुढील चेंडू सुमित शिंदे. बॅटची टोव लागते, बघूया थर्ड मॅन कडे जातोय. किपर तू मैं फंबल होतोय, मात्र येते गोल्डन विकेट. मनीष बॅक टू डक आउट. नक्कीच दादा. पारितोषिकांची मांदियाळी पाहायला मिळते. 3 षटकाराला देखील प्राइज लागलेला आहे. लागोपाठ 3 विकेट, लागोपाठ ओव्हर मेडनला आपले देवगडचा हापूस इलो. प्रत्येकाला 1 डझन आंबे एकदम फ्री फ्री फ्री. बघूया पुढचा चेंडू सुमित शिंदे. अगदी हलक्या हाताने खेळला चेंडू. स्ट्राईक रोटेट करतोय. हो हो नक्कीच काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. कुठेतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला शाहिद मार्फत. तिथे फिल्डर होता, क्षेत्ररक्षक होता. जोखीम घेतली गेली रनची. हा गणी सर गरज होती का विचारावा लागेल, प्रश्न विचारावा लागेल स्वतःला. मला वाटतंय कुठेतरी 2 विकेट्स लवकर पडल्यामुळे संभाजी स्वराज्य वॉरियर संघाकडे थोडीशी बॅटिंगची जी पॉवर होती ती थोडीशी कमी झालेली. आणि या दरम्यान पॅडीच्या बॅटमधनं येतोय गोळीच्या वेगाने सुटलेला तो बॉल. 1 बाउन्स फॉर 4. नक्की सीमारेषे पार. दोन विकेट. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल बीटीबी 11 संघाकडनं. एवढं बलाढ्य संघाला फक्त 2 ओव्हरमध्ये 24 रन खर्ची करून त्यांचे बहुमूल्य असे 2 गडी बाद केलेले आहेत. दोनही ओपनर तंबूत परतलेले आहेत. पुढची धुरा बद्री 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 बद्री. नक्कीच 2 मोहरे टेपले गेलेत. अगदी कंबरड तोडलंय संभाजी वॉरियर्स संघाचं. मात्र कमबॅक करावं लागेल. अगदी डीप वरती लाईनअप आहे त्यांची. बॅटिंग लाईनअप पाहावी लागेल. तेच अजून 2 खेळाडू द्वंद्व येत आहेत, सामना करतायत पॅडी आणि शाहिद. राईट मोवरती विकेट टाकतायत. आलाय हलक्या हाताने खेळला, लेग साईडला चटवला चेंडू. फंबल झाले, बॉल क्षेत्ररक्षक राहिला दूर. करतोय पाठलाग, चेंडू चाललाय भूर. मात्र तोपर्यंत धावा कलेक्ट केल्या गेल्या त्या 2. येस पवार संघाला 2 धावसंख्या 2 ने वाढते. कुठेतरी स्पीडअप करण्याची. हॅलो 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 हॅलो. पुढच्या चेंडूला फटकावण्याचा प्रयत्न. पंचांकडे निर्णयाची अपेक्षा. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. कुठेतरी स्पीडअप करण्याची गरज संभाजी 11 संघाला. पुढचा चेंडू लो फुल टॉस मारण्याचा प्रयत्न. झाडाने अडवलेला आहे. रनआउटचा चान्स होऊ शकतो, पण कुठेतरी दुसरा पण चान्स. थोडी मिसफिल्डिंग झालेली आहे आणि 1 रनच्या जागेवरती 2 रन भेटलेले आहेत. म्हणायला हरकत नाही, हा सिक्सर होता पण झाडामुळे तो अडवला गेला. नक्कीच इथे आमचे राजेश लांजेकर इकडे आलेले आहेत. चल 2 धावा आलेल्या आहेत. येस 2 धावा ऍड करा गिरीश. राजेश लांजेकर आले, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया इकडे. आपण आला तिकडे वेळात वेळ काढून. फुल टॉस चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. तुषारच्या हातांमध्ये जातोय. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण आणि थ्रो. फक्त सिंगल रन. परशुदादा कुठेतरी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल बीटीबी 11 संघाचं. कारण चौकार षटकार या
शॉटसाठी ओळखला जाणार आहे. संभाजी स्वराज्य वॉरियर संघ कुठेतरी शांत ठेवलाय खूप वेळ बसणं आणि आपल्याला चौकार षटकार बघायला नाही भेटत आहेत. काय म्हणाले याबद्दल? चौथा चेंडू या षटकातला आलाय, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, मात्र बॉलचा टप्पा काही समजला नाही. येस, इट्स अ डॉट गेन. पवार सर सांगतात आम्हाला कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय. टिचून गोलंदाजी करतोय बीटीपी संघ, कुठेतरी जखडून ठेवलंय संभाजी स्वराज्य वॉरियर्स या संघाला. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि फक्त 30 रन धाव फलकावरती लागलेले आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल मध्ये सुंदर अशी गेंदबाजी. एकदम तांबडा पांढरा झणझणीत असा यॉर्कर टाकलेला आहे आपल्याला, मात्र त्याचं प्रत्युत्तर नव्हतं पॅडीकडे आणि बॉल विसावला तो किपरच्या हातामध्ये मर्दे, म्हणजेच काय तर निर्धाव चेंडूची सांगता होती. पुढील चेंडू राईट वरती विकेट टाकतोय, बॉलर आलाय. फुलटॉस चेंडू, बॅटची कडा लागते, लेमन कट चायनीज कट पाहायला मिळते. तू मैं फंबल होता 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 विकेटचं पतन, आत्महत्या झाले पॅडीच्या मार्फत. कॉल कम्युनिकेशन नव्हतं, कुठेतरी लॅक ऑफ कोऑर्डिनेशन म्हणावं लागेल बॅट्समन मध्ये, कारण पॅडी अर्ध्या पिच पर्यंत धावून आलेला वाईल शाहिद त्याच्या क्रीज मध्येच उभा होता. कुठेतरी आत्महत्या, बरोबर बोललेत परशुदादा तुम्ही, आत्महत्या करण्याचा प्रयत्न आणि ती झालीये. तिसऱ्या विकेटच्या स्वरूपात पॅडी परततोय तंबूमध्ये. 30 रनांवरती तिसरी विकेट पडली. काय करतोय, काय बिघडतोय. बॅट चिटव लागले, बॅट बॉल तर उडवला हवेच्या दिशेने, हो तोय आर पार, यालाय षटकार. 6 धावांसाठी 6 धावा. खूप वेळेनंतर जोरदार अशी एक फटकेबाजी बघायला भेटली. पहिल्या चेंडूवरती 6 धावा बळकावल्या आहेत. पुढच्या 11 चेंडूंमध्ये परशुदादा काय वाटतंय, कुठपर्यंत पोहोचू शकेल संभाजी स्वराज्य वॉरियर संघ? हवेच्या दिशेने जर शॉट खेळला, हवेच्या दिशेने जर बॉल मारला तर तो आरपार होतोय, हे अजूनपर्यंतचं समीकरण राहिलंय. आणि हवा समोर आहे, समोर तुम्हाला शॉट खेळावे लागतील, डायरेक्ट आरपार. 1 2 का 4. बॅटची कडा लागते, बघूया काय घडतंय. आणि शाहिद बॅक टू पवेलियन. चर्चा होते, मात्र आले विकेटची शाहिदची. शाहिदला परतावं लागेल. एक एक करून सगळेच फलंदाज एक मोठा शॉट खेळून तंबूमध्ये परततायत. कुठेतरी गळती लागली आहे विकेटची. 36 रनवरती चौथा खेळाडू बाद होतोय संभाजी स्वराज्य वॉरियर संघाचा. आणि चौथ्या षटक पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट पडली आहे शाहिदची. नक्कीच आता आला तो लक्ष्मण. त्यांनी बदली करून अहमदाबाद, सुरत आणि परत भिवंडीचा पल्ला गाठलाय आणि आता परत आलाय रुनवाल गार्डन्स मध्ये क्रिकेट खेळायला. तोच हा लक्ष्मण. पहिला बुंदा चेंडू, अपील जोरदार केली जाते, मात्र आपल्याकडे LBW नाहीये. अपील देखील आपली निरर्थक ठरणार आहे. येस, इट्स लेग बाय. संतोष सरांचा अचूक निर्णय, लेग बाईस दिलेला आहे त्यांनी. 37 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेटच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 36. 3 चेंडू फेकले गेले अशितचे. पुढचा चेंडू बघूया अशित कसा बॉल टाकतोय आणि कसा फेस करतोय. दीपक आलाय, राईट हँडेड बॅट्समन, भन्नाट फॉर्म मध्ये असलेला एक उभरता इमर्जिंग क्रिकेट ऑफ द 2026 मधला हा उभरता खेळाडू दीपक आलाय. दीपकने भिरकावला, हवेच्या दिशेने जातोय का पाहावं लागेल. नाही, मात्र इथे 13वा खेळाडू आहे. 13वा खेळाडूने चेंडू अडवलाय. जिथे 6 होता
तिकडे 5 धावा अडल्या गेल्या, तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या तर दोनने धावसंख्या वाढेल. काय नक्कीच दादा या झाडाचं महत्व जर सांगायचं झालं तर सुपर स्ट्रायकर संघाला विचारावं या झाडाने त्यांचं काय केलं सकाळी. नक्कीच कुठेतरी आम्ही सदम्यामध्ये आहोत अजून देखील. पुढील चेंडू अशित, बॅटची टो लागते, लपेटा शॉट खेळलाय 4 फिल्डर मध्ये, नो मॅन्स लँड मध्ये. ओ भट स्वाहा, धरतीला अर्पण होतो चेंडू आणि चुकी झाली आहे. कॉल नव्हता इथे. 4 खेळाडू एका बॉलच्या मागे, मात्र तो झाला धरतीला अर्पण. नक्कीच दादा कुठेतरी तू मे करत करत सगळे खेळाडू एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघत होते आणि बॉलकडे कोणीच नव्हतं बघत. पुढचा चेंडू आशिष. दीपक वरती जबाबदारी खूप मोठी आहे. पुढचा चेंडू उचलण्याचा प्रयत्न, बॅटचा परत टो एंड लागून गच्चाळ क्षेत्ररक्षण, कॅच सोडलेला आहे. 5वी विकेट येता राहिली. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 42 रन धावफलकावरती लागलेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक पहिल्या इनिंग मध्ये. सेमीफायनल 2 आपल्या समोर चालू आहेत. 42 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. अमोल दादांकडनं थोडं स्ट्रॅटेजिकल मेसेज देण्याचा प्रयत्न. नक्कीच 4 चेंडूंचा 4 ओव्हरचा समाप्तीचा खेळ झालाय. धावफलक धावा लागल्यात त्या 42. नक्कीच पाहावं लागेल या ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कलेक्ट करण्याचा, गॅदर करण्याचा प्रयत्न असेल तो स्वराज्य संभाजी वॉरियर्स या संघाचा, आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल तो BTB या संघाचा. पाहूया कोण हवी होतंय ह्या चेंडूवरती, ह्या गोलंदाजीवरती आणि शेवटच्या षटकावरती. दादा नक्कीच BTB 11 संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण एवढ्या बलाढ्य संघासमोर गोलंदाजी करणं काही सोपं नव्हतं. पण आतापर्यंत त्यांनी सगळ्या बॅट्समनला शांत ठेवण्याचा जो मनसुबा होता त्यांचा, त्यामध्ये ते खरे उतरले आहेत. शेवटचे 6 चेंडू घेऊन येतोय योगेश तेली, मागच्या सत्राचा फायनलचा हिरो योगेश तेली. नक्कीच घरवाले घर पे नाही, हमें किसी का डर नाही. संघटनेचे अध्यक्ष योगेश दादा तेली आलेत आपल्याला बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स होऊ शकतो. पंचांकडे अपील असेल पण रनआउट नक्कीच एक वेगळं पारितोषिक आलंय जर ह्या बॉलरने ह्या ओव्हरमध्ये 30 धावा दिल्या. पहिला चेंडू निर्धाव घोषित झालेला आहे. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बॅट्समनने लीव्ह केलेला आहे आणि अंपायरने घोषित केलेला आहे तो वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव. योगेश तेली यांच्याकडनं थोडा फंबल करण्याचा प्रयत्न, पण दिशाहीन गेंदबाजी. फुलटा चेंडू भिरकावलाय. दीपक जांगरा याचा बॅट मधनं येतोय झंझनाती गार षटकार. जे पहिल्या खेळामध्ये नॉकआउट होऊन बाहेर गेले, जे क्वार्टर फायनल मध्ये नॉकआउट होऊन बाहेर गेले आणि सेमीफायनल 1 मधून बाहेर गेले, त्यांची नक्कीच 12 वाजलेले होते. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, अंपायरकडे लक्ष असेल. बॅट्समनने स्वतःला झेलबाद घोषित केलेला आहे. अंपायरकडे जाण्याची गरज नाही. स्पोर्ट्समन स्पिरिटच्या रूपात आपल्याला ही विकेट पडताना दिसली. इमानदार खेळाडू म्हणू शकतो आपण. अंपायरच्या डिसिजनची अपेक्षा देखील नाही केली, प्रतीक्षा देखील नाही केली. बॉल लागला तसाच लागलीच निघून निघाला तो दीपक.
पुढचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न विकास कडनं पण अपयशी. लेग बाईसच्या स्वरूपात सिंगल भेटेल टीमला. कुठेतरी आखे खुली हो या हो बंद हा कुठेतरी प्रयत्न झाला विकास कडनं, मात्र दिदार काही झाला नाहीये. मात्र स्ट्राईक रोटेट झाले, लक्ष्मणला स्ट्राईक वरती आणले. राईट ओम ओव्हर दी विकेट टाकतो योगेश तेली आणि लक्ष्मण जे मॅनेजमेंटचे बादशाह समजले जातात लक्ष्मण वालेकर आता आहेत ते नवीन भूमिकेत, बॅटिंगच्या भूमिकेत. कट करण्याचा प्रयत्न परत एकदा बीट डॉट गेंद. उजव्या एसटी बाहेर टाकला बॉल, थोडा ऑफ कटर चेंडू होता. लक्ष्मणला प्रेडिक्ट करण्यामध्ये थोडासा कुठेतरी गफलत झाली. याचाच अर्थ काय म्हणून आलं ते निर्धाव चेंडूची सांगता होते. बॉल विसरला होता किपरच्या हातामध्ये. पुढील चेंडू 50 रनांवरती 5 विकेट. शेवटचा एक चेंडूचा खेळ शिल्लक. या इनिंगचा शेवटचा एक चेंडू बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. उचललाय. उचललाय फिल्डिंग द फिल्डर्स. सुमित शिंदे उभा तिथे. रनआउटचा चान्स बनू शकतो का? 2 रनांसाठी धावण्यात यशस्वी आहेत की नाही बघावं लागेल. आणि 2 रन यशस्वीरित्या पूर्ण केलेले नाहीयेत. अंपायर कडनं काय बघतो तू? थर्ड अंपायर. येस येस, धावा कंप्लीट झालेला आहे. 2 रन दिलेले आहेत अंपायरने आणि धाव फलकावरती लागलेत 52 रन. 53 रनांचं लक्ष संभाजी स्वराज्य वॉरियर संघ आणि BTB 11 संघाला दिलेलं आहे. कुठेतरी सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. काय म्हणाल परशु दादा या गोलंदाजीबद्दल? टिचून गोलंदाजी केली. आपल्या संघाला कुठेतरी जो समोरचा संघ आहे अगदी लांब लांब षटकार चौकार मारण्यामध्ये जो पारंगत आहे संघ त्याला कुठेतरी जखडून ठेवलं. हरीश 30 चेंडू फेस केले गेले. 30 चेंडू फेस केले गेले आणि 52 धावा कलेक्ट केल्या गेल्या त्या संभाजी स्वराज्य वॉरियर्स या संघाकडनं. सर्व पाहू शकतो आपण. संभाजी ललित मोदी 30 चेंडू आणि 52 धावाची गरज. याचाच अर्थ काय तर रुनवालच्या काढून काही घडू शकतं. काय घडतंय, काय बिघडतंय, येणारे 30 चेंडू सांगून जाईल. आपण पाहतोय गणेश भाऊ बेलणकर चषक, बेलणेकर चषक 2026 मध्ये ये है संस्करण पहला म्हणजे काय पहिला एडिशन पाहतोय आपण. नक्की टीम हडल चाललंय आणि स्ट्रॅटजी बनवावी लागेल. स्वराज्य संभाजी वॉरियर्स या संघांना 52 धावा अगदी मुबलक आणि सफिशियंट, मोर दॅन सफिशियंट स्कोर आहे. मात्र प्रयत्न करावे लागतील. गणी सर काय सांगाल तुम्ही? 52 धावा मॅनेजेबल स्कोर आहे, मात्र टिचून अचूक फ्रूट प्लेट गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच परशु दादा, खूप छोटं आव्हान दिसतंय आपल्याला 53 रनांचं. पण आपण संभाजी स्वराज्य वॉरियरला हलक्यात नाही घेऊ शकत, कारण त्यांच्यामध्ये पण धुरंधर बॉलर भरलेले आहेत. आणि जशी बॉलिंग BTB 11 संघाकडनं झाली तशीच काहीशी बॉलिंगची अपेक्षा संभाजी स्वराज्य वॉरियरच्या बॉलर्सकडनं असेल. सुंदर असे गोलंदाज भरलेले आहेत. पॅडी आहे, शाहिद आहे, शशांक देशपांडे, मनीष मेहता स्वतः बॉलिंग टाकतात, विकास गोसावी, जयवीन. नक्कीच आपण पाहू शकतो पिओटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पसरवलं गेलंय. लेग स्लिपला देखील आहे, पॉइंटला आहे, कव्हर पॉइंटला, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट आणि लॉंग ऑनला बघू शकतो. काऊ कॉर्नरला ध्रुव बघू शकतो. लॉंग ऑफला दीपक आहे. पिओट फिरवला आहे. क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. बॅटिंगला आलाय तो विनय सावंत आणि योगेश दादा तेली. रुनवाल गार्डनचं एक हाय वोल्टेज सामना पाहायला मिळतो आपल्याला. अभि नाही तो कभी. आता जर नाही केलं तर आम्हाला परत पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल. आम्हाला ती वाट पाहायची नाहीये. जे काय आहे ते आम्हाला आत्ताच करायचंय. प्रत्येक संघाचा खेळाडू आपले 100% देतोय. आम्हाला इकडनं परत जायचं नाहीये. आम्हाला इथनं परशु आणि संतोष पवार सारखं डगआउट मध्ये बसायचं नाहीये. आम्हाला जिंकायचंय, फायनल मध्ये धडक द्यायची आहे. हो, आम्ही खेळणार आणि आम्ही लढा देखील देणार. दोन्ही संघ सांगतात ऑल दी बेस्ट. BTB संघ ऑल दी बेस्ट. स्वराज्य संभाजी वॉरियर्स दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. दादा नक्कीच BTB 11 संघाचं एक कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण मागच्या एडिशन मध्ये व्हाईट वॉश घेऊन बाहेर पडलेला हा संघ ह्या एडिशन मध्ये बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत कोण बाजी मारतंय या सामन्यामध्ये लक्ष असेलच सगळ्यांचं.
चला जास्त वेळ घ्यायचा नाही. दोन्ही संघांना विनंती करतो आपण लागली त्वरित धावत पळत सामना चालू करायचा आहे. दोन्ही अंपायर्स मुख्य अंपायरच्या भूमिकेत, पंचांच्या भूमिकेत संतोष पवार, लेग अंपायरच्या भूमिकेत आमचे भास्कर सर. नक्की नेत्रदीपक असं आयोजन गणेश भाऊंच्या मार्फत पाहायला मिळतंय. अगदी वाजवी मोलाच्या अगदी कॅश प्राइज देखील आहे तिकडे. अगदी नेत्रदीपक असं आयोजन, ते पण कुठे, रुनवाल गार्डन सिटीच्या हिरवळीमध्ये. अगदी गवताचं ग्राउंड पाहायला मिळतंय, हिरवळ पाहायला मिळते, अगदी झाडांचे एकदम निसर्गरम्य सौंदर्य पाहायला मिळतं आपल्याला. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण पाहतोय सकाळपासून. आणि आता आलोय आपण उत्तरार्धाकडे. 4 मधली एक टीम फायनलला गेली आहे. हे मधली ह्या 2 टीम मधला एक संघ फायनलला. बघूया मास्टर ब्लास्टर संघाशी कोण लढत देईल, 2-2 हात करेल, इटका जवाब पत्तर से देईल. मात्र पहिला हा सामना क्लिअर करावा लागेल फायनलसाठी. विचारपूर्वक फिल्डिंग सेट झालेली आहे. एक स्लिप देखील लगावली गेलेली आहे. संभाजी दादा स्वतः स्लिप मध्ये उभे आहेत. लेफ्ट हँड बॅटर साठी पहिला बॉल ब्लॉक होल मध्ये, ऑफ स्टंपच्या बाहेर, लॉंग ऑफच्या दिशेने सरळ कट केलेला चेंडू, पण निर्धाव चेंडू येतोय. कुठे पंत याने घेतला आणि लगावलाय तो चौकार. नक्कीच कुठेतरी धावांचा श्री गणेशा केलाय, चौकाराने खाता उघडलंय विनय सावंतने. पुढचा चेंडू शाहिद येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा लागते का पाहावं लागेल. अपील तर जोरदार आहे. बॉल मात्र तेवढ्यात नेत्रदीपक होता. बॉल थोडासा पुढे केला बॉल आणि गती कमी केली आणि बॉल जितकी उसळी मिळायला पाहिजे होती तितकी उसळी मिळाली नाही. म्हणून याचाच अर्थ काय, बॉल आलाय तो अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. शाहिदचं कमबॅक पाहायला मिळतंय. नक्कीच दादा, मागच्या बॉलवरती आपण बघितलं बॅटिंग टीमने स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला चौकार लगावून, आणि तेवढंच वर्चस्व फिल्डिंग टीमने दाखवून दिलं एक जोरदार अपील करून. काही नाही म्हणलं तरी अपील झाली तर प्रेशर हा क्रिएट होतोच. पुढचा बॉल यॉर्कर लेन आणि तो उडालाय, त्रिफळाचीत होतोय. विनय सावंत फुल टॉस चेंडू, फायदा नाही उचलू शकला. पहिली विकेट पडतीये बीटीबी 11 संघाची. मॅच प्रेशर इज ऑन. नक्कीच चर्चा होते चांदा ते बांधा, चर्चा होते चांदा ते बांधा. अगदी शाहिदने उडव घेतलाय बॅट्समनचा. वांदा विकेट बॅक टू पॅव्हिलियन. सिंगच्या बाहेर नाही यायचंय. पुढील चेंडू हलक्या हाताने काय गोलंदाजी करतोय, टिचून गोलंदाजी करतोय. एक तेरी तो एक मेरी. अगदी 2 चेंडू चौकार खाल्ल्यानंतर शाहिदने कमबॅक केलं, 1 विकेट घेतली. 2 चेंडू निर्धाव टाकले आणि ह्याचाच अर्थ काय, एक लास्ट बॉल आहे. 5 चेंडू फेकले गेलेत, 1 चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय. शाहिद अगदी टिचून गोलंदाजी करतोय. गोलंदाजी कशी असावी, फ्रूट प्लेट खातो तशी असावी. त्या फ्रूट प्लेटमध्ये चिकू असावं, त्या प्लेटमध्ये बनाना असावा, त्या प्लेटमध्ये सफरचंद देखील असावं. नुसतं द्राक्ष असून काही फायदा नाही. हलक्या हाताने टोळला चेंडू, मात्र प्रेडिक्ट केलं आणि फेकून दिला आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. सुंदर असे 4 चेंडू फेकल्यानंतर शाहिद कडनं काहीशी आळशी गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त बॉल सोडला होता आणि बॅट्समनने पहिलेच बघितला होता तो बॉल स्लोवर बॉल आहे. फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून लगावलाय तुषारने तो 6 रनांसाठी षटकार. नक्कीच आपण बघू शकतो की स्लोअर 1 गती काढली त्याची, मात्र तो प्रेडिक्ट केला गेला. त्यांनी
प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. त्यांनी ओळखला होता हा स्लोअर वन चेंडू आहे, स्वतःची पोझिशन घेतली आणि भिरकावून दिला फाईन लेगच्या दिशेने षटकार 6 धावांसाठी. स्ट्रॅटेजी बनवण्याचा प्रयत्न संभाजी स्वराज्य वॉरियर संघाकडनं. पॅडी हा संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलिंग एंडवरती तयार आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन देऊन पहिली विकेट पहिल्या ओव्हरमध्ये पडली होती. पॉवर प्लेचा काहीसा फायदा न घेतल्यामुळे आपल्याला फक्त 10 रन धावफलकावरती दिसत आहेत. परशुदा काय सांगाल? नक्कीच येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. इक्वेशन येऊन ठेपले 4 षटक आणि 43 धावा, 4 षटक, 24 चेंडू 43. ऑफच्या दिशेने खेळलं चेंडू, सुईतनं धागा जसा काढावा तसा ओवलाय आणि गेलाय. दण दण आलाय, सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच दादा, गुड प्लेसमेंट ऑफ द शॉट म्हणावी लागेल. योगेश तेली यांच्याकडनं सुंदर असा शॉट लावला कव्हर्सच्या दिशेने, 2 फिल्डरच्या मधून 2 बाउन्स घेत तो बॉल पोहोचला सीमारेषाकडे 4 रनांसाठी. पहिल्या बॉलवरती चौकार लगावलेला आहे योगेश तेली यांनी. दुसरा बॉल घेऊन येतोय पॅडी. नक्कीच पॅडी टू योगेश तेली, द्वंद्व पाहायला मिळते. आदळलेला चेंडू समोरून गेलाय, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. जोरदार अपील होती अंपायर कडनं. 1 बाउन्सचा इशारा. 1 बाउन्सचा इशारा म्हणजे तर काय गणी सर, पुढचा चेंडू जर तुम्ही 1 बाउन्स टाकला तर तुम्हाला डिरेक्टली नो म्हणून पॅनलाइज करावं लागेल. हाच इशारा येतोय संतोष पवार मुख्य पंचांच्या मार्फत. पुढील चेंडू गणी सर, पॅडी टू योगेश तेली. ऑफ कटरचा चेंडू, लेग साइडला खेळला चेंडू, तिकडे फाइंडिंग द फिल्डर. फेकी योग्य होते का पाहावी लागेल. हो, फेकी योग्य झाली. तो तत्पर्यंत धावा कलेक्ट केल्या गेल्या तर 1. अगदी कुठेतरी पारडं कुठे आहे, डोला आहे, मान अवस्थेत सामना पाहायला बघतोय आपल्याला. कधी इकडे कधी तिकडे, दोन्ही बाजूने दोन्ही संघांना समान संधी आहे. उचलण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स 2 बाउन्स, दुर्वाच्या हातांमध्ये लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका. फक्त 1 रन. कुठेतरी संत गतीने धावफलक पुढे वाढतोय. संत म्हणू शकत नाही शकत पण गणित सर, ही स्ट्रॅटेजी आहे. कुठेतरी ही ओव्हर स्किप करायची आहे, पुढच्या ओव्हर खेळण्याचा प्रयत्न आहे तुषारचा. नक्कीच स्ट्रॅटेजी ओळखावी लागेल, त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करावं देखील लागेल. मला वाटतं परशुराला बॅटचा कट आपल्याला इथपर्यंत आवाज आला असेल. ह्याला पण लेमन कट म्हणू शकतो, ह्याला पण चायनीज कट म्हणू शकतो. मात्र परतावं लागेल योगेशला. योगेश बॅक टू डगआउट. करतोय. मात्र इकडे पाटलांचा पॅडी देखील काही कमी नाहीये. पॅडी देखील दाखतोय, द्वंद्व रंगले. योगेश सिलला बॅक टू पॅव्हलियन पाठवले. आपला मॅचचा आनंद घेता येत. विशालदादा मिरजकर देखील इथे उपलब्ध आहेत. आमचे सत्यविजय देखील आलेत, रमेश दादा देखील आलेत. वेलकम टू रमेश दादा. आपण देखील मॅचचा आस्वाद घ्या. नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच पुढचा सामना बघून शेंडू घेऊन येतोय पॅडी. बघूया फेस करेल तो बॅटर जितू बेहरा. जितू बेहरा. नक्कीच दादा, परशुदादा आपण बघितलं होतं त्यांनी वेळोवेळी माजवलाय कोहरा, तोच आहे जितू बेहरा. मात्र संघाला आता गरज आहे लेग साइडला. काय काय बॅकअप केलं, काय बॅकअप घेतला. सुंदर असा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न बॉलिंग टीम कडनं पाहायला मिळते. गणी सर, आपल्याला प्रेशर पाहायला मिळतोय दोन्ही संघांकडनं. कारण इथून तर बीटीबी संघाला परत जायचं नाहीये, इथून तर संभाजी वॉरियर संघाला परत जायचं नाहीये. म्हणूनच चाललंय, द्वंद्व रंगलंय. 100% येत आहेत, 200% येत आहेत. आम्हाला मात्र इथून परत जायचं नाहीये. सामना रंगलाय, सामना डंगलाय, सामना चांगला रंगतोय अजून देखील. नक्कीच परशुदादा, मी तुम्हाला सांगू इच्छितो
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 रन लागले आहेत स्कोअर बोर्डवरती. 2 विकेटच्या 16 रन लागलेले आहेत स्कोअर बोर्डवरती आणि 3 ओव्हरच्या षटकांमध्ये तुम्हाला पाहिजे असतील 37 रन स्कोर चेस करण्यासाठी. म्हणजेच काय तर 18 चेंडू आणि 37, 18 टू 36 म्हणजे जवळजवळ 12.15चा रन रेट असेल जवळपास अप्रॉक्सिमेटली. म्हणजे 12 चेंडू प्रत्येक ओव्हरला तुम्हाला करायचे, त्या 12-12.5चा रन रेट हवा आहे. म्हणजे 6 चेंडू म्हणजे 12.5 पॉसिबल आहे सर. नक्कीच दादा, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, कोणीही बाजी मारू शकतं. अनिश्चितताओं का सरला खेळ. रंग बदलतो, त्याच्यापेक्षा एक रंग बदलतो, तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय तर सकाळी उठणं, प्रॅक्टिस करणं, सूर्य उगवतो आणि संधी सूर्य उगवण्याच्या आधी आपल्याला उठावं लागेल, त्याच्या आधी पळावं लागेल, तेव्हा कुठेतरी संधी मिळते. संधी काही अशीच चालून येत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. तेच मेहनत करताना दिसत आहेत दोन्ही संघाचे क्षेत्ररक्षक, बॅटर, फिल्डर. दोन्ही संघांना परत इथून जायचं नाहीये हेच सांगतायत, मात्र आम्ही देखील सामना सोडलेला नाहीये. नक्कीच दादा, सकाळी आपण बघितलं की कोण कसे रंग बदलतं. आपल्या ग्राउंड मधल्या झाडाने सुपर स्ट्रायकर संघाची जी धुरा होती विनिंग कॉम्बिनेशनची, ती कुठेतरी धुळीस मिळवली होती आणि 2 बॉलवरती 7 रनांची आवश्यकता असताना तो मारलेला शॉट त्या झाडाने तो ग्राउंड मध्येच ठेवला होता आणि कुठेतरी सुपर स्ट्रायकर संघाचं आव्हान तेव्हा संपुष्टात आलेलं होतं. म्हणून तुम्ही आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये लाभले. पहिला बॉल शॉर्ट पिच गेंद उचललाय, तुषारने उचललाय, तो चाललाय आणि तो ग्राउंड मध्येच पडतोय. कुठेतरी झेल बाद होण्याचा प्रयत्न होता, कॅच सुटलेला आहे. जयवीन फिल्डर तिथे तैनात होता. नक्कीच पल्लू शॉट मारला, दुपट्टा असा जणू काही उजव्या साईडला खेचून दिला, तसं तुषारने शॉट आरामात फेकून दिला. मात्र नशिबाचा कुठेतरी हुलकावणी मिळते. बॉल आला, चेंडू परत आतमध्ये आला, मात्र धावा गोला केल्या गेल्या त्या फक्त एक धावावरती धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली 17. पुढील चेंडू जितू आला, परत एक आला, पल्लू शॉट खेळलाय, दुपट्टा उडून टाकला आणि मिळवले षटकार. आउट ऑफ दी पार्क, 6 धावा. नक्कीच दादा, जितूला प्रमोट केल्यापासून आपण बघतोय बीटीबी 11 संघाची जी बॅटिंग होते ती मागच्या 17 पेक्षा या 17 मध्ये जोरदार. कुठेतरी बीटीबी 11 संघाच्या कॅप्टन्सला याबद्दल विचार करायला हवा की त्यांनी जितू बेहराला मागच्या पूर्ण 17 मध्ये बॅटिंगच नव्हती पाठवली, त्यामुळे कुठेतरी त्यांना वाईट वॉशचा सामना करायला लागला होता. आणि या सत्रामध्ये त्याला प्रमोट केल्यामुळे त्यांनी पहिली मॅचही जिंकली आणि दुसऱ्या मॅचच्या फायनल कडे ते घोडदौड सुरू आहे त्यांची. परत एक चेंडू कट करण्याचा प्रयत्न, ऑफ साईडच्या बाहेर टाकलेला चेंडू. नक्कीच संभाजी सर आम्हाला दिसले आता कुठेतरी पूर्ण दिवसभरामध्ये त्यांचे कुठे हालचाल दिसली होती. अपील मात्र आता केली आहे संभाजी या सरांनी. संभाजी आता कुठे दिसतात ग्राउंडमध्ये, आहेत स्लिपच्या बाजूला दिसत आहेत. नक्कीच त्यांनी संपूर्ण धुरा दिली ती समोर मनीष आणि अमोलच्या हातामध्ये. आता कुठेतरी ते रिटायरमेंटच्या दिशेने जातात का पाहावं लागेल. पुढील चेंडू दीपक टू जितू बेहरा. अजून एक परफ्यूम डिलिव्हरी टाकला, उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू टाकला, मात्र अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. ओव्हरची समाप्ती होते, इक्वेशन आलंय. 2 बॉल बाकी आहेत. या शतकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. नाही, इट्स अ डॉट गेन. येस, निर्धाव चेंडूची सांगता होते. मुख्य पंचांना विनंती असेल संतोष यादव कनोजिया यांना डॉट चेंडू असा इशारा करा. नक्कीच दीपक टू जितू. बघूया जितू काय करतो या चेंडूवरती. पुढील षटक हलक्या हाताने टळला चेंडू, मात्र सिरियस शशांक आहे. शशांकडनं थोडे फंबल झाले, विकेट झाली असती. नक्कीच 13 चेंडू आणि 29 धावांची गरज. ह्या चेंडूवरती धावा किती येत आहेत त्यावर खूप काही निर्भय असेल, खूप काही अवलंबून असेल. 12 चेंडूमध्ये किती असतात ते. 13 चेंडू आणि 27 धावांचं इक्वेशन येऊन टेपलं. 17, 13, 29. बॉल भिरकावलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय बॉल. बघावं लागेल किती रन्स चोरू शकतात यावरती. शेवटच्या चेंडूवरती आलाय फक्त एक सिंगल रन. धावफलक पोहोचलंय
3 षटकांच्या खेळानंतर धावफलक झाले 25 रनवरती 2 विकेट आणि शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता, 14 रन प्रति ओव्हरची आवश्यकता. नक्कीच आमचे गणेश भाऊंचे जीवलग मित्र नक्कीच स्वप्नील चौधरी आले, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. आपण स्वप्नील सर, आपण इकडे आलात, आपले अटेंडन्स, आपलं महत्त्व खूप आहे. आपण इथे येऊन आम्हाला मोटिवेशन दिल्याबद्दल खूप खूप आभार. आपण स्थानपन्न व्हायचं आहे स्टेजवरती. स्वप्नील चौधरी, खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार आपण आल्याबद्दल. मी आपल्या माहितीसाठी सांगतो की हा सामना चालू आहे, सेकंड सेमीफायनल चालू आहे. ह्यातला जो संघ जिंकेल तो मास्टर ब्लास्टर या संघाची फायनलमध्ये भिडत होणार आहे, द्वंद्व रंगणार आहे. मात्र आता इक्वेशन येऊन ठेपले ते 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 म्हणजे जवळजवळ सरासरी राखायची आहे ती 14ची, पर ओव्हर 14 रन्स म्हणजे 6 चेंडू 14 धावांचं इक्वेशन येऊन टेपलंय. म्हणजे काय, 14 आणि 28, 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. नक्कीच दादा, अंडर प्रेशर ओव्हर म्हणावी लागेल शशांक देशपांडे यांच्यासाठी आणि अंडर प्रेशर बॅटिंग म्हणावी लागेल BTB 11 संघासाठी. या ओव्हरमध्ये बरंच काही पुढचं आपल्याला चित्र दिसू शकेल की ह्या मॅच मध्ये पुढे काय होईल. हे 6 चेंडू खूप निर्णायक असतील. अंडर प्रेशर मध्ये दोनही संघ बॅटिंग आणि बॉलिंग करतील. नक्कीच आमचे पाटील साहेब देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. आपण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण देखील क्रिकेटचा आनंद घ्या. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. नक्कीच पाहताय आपण स्वप्नील चौधरी, आमचे गणेश भाऊ यांचे एक परम मित्र देखील इकडे आलेले आहेत, त्यांचं देखील आपण खूप खूप स्वागत करूया. हार्दिक स्वागत स्वप्नील. आपण देखील स्थानपन्न व्हायचंय, आपण देखील मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. मात्र पहिले 6 चेंडू घेऊन येतोय शशांक, मास्टर माइंड, जो मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो. बिना चष्मेवाला शशांक आपल्या भेटीला आलाय. राईट ओव्हर द विकेट फेस करेल तो तुषारला. फुलटॉस चेंडू भिरकावला लेग स्टंपच्या बाहेर, चाललाय 1 बाउन्स फॉर 4. पहिल्या चेंडूवरती धडाकेबाज बॅटिंग. नक्कीच चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. मध्ये 24 हे इक्वेशन येऊन ठेपले BTB 11 संघाला. पुढचा चेंडू कव्हर्सच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, अमोलदादांचा प्रयत्न कुठेतरी मिसफील्ड परत एकदा बघायला भेटतीये. कॅच पण सुटला. प्रयत्न मात्र 100% होता. अमोलने स्वतःला झोकून दिलं, स्वतःला अगदी 120 किलो वजन समोर फेकून दिलं स्वतःच्या माध्यमातून. मात्र प्रयत्न यशस्वी झाला, होता वाचला. मात्र अमोलला काळजी घ्यायची आहे. मॅच चालू असतील, जर आपल्या आवाक्यात असेल, मात्र प्रयत्नांना तुमचे 100% द्यावे लागतील. नक्कीच मॅरेथॉन प्लेअर आहे आमचा, मॉर्निंग वॉक कट्ट्याचा अध्यक्ष देखील आहे तोच अमोल दादा. नक्कीच 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. हलक्या हाताने बॅटची टोव लागते, बॉल येतो आकाशाकडे. दीपक आहे तिकडे, दीपक कडे चुकी होणार नाहीये. लगातार 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर कमबॅक होतो संभाजी स्वराज्य वॉरियर्स संघाचा. दीपक जांगरा याने पकडलेला अतिशय उत्कृष्ट असा सुंदर झेल टिपलेला आहे आणि तुषार या तुफानी फलंदाजाला परत पाठवला आहे तंबूमध्ये. तुषारला रिप्लेस करायला येत आहेत संघाचे कर्णधार सुमित शिंदे. परशुदादा काय म्हणाले, एका बाजूला अमोल शिंदे, एका बाजूला सुमित शिंदे, कोण बाजी मारेल या खेळामध्ये? 9 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. नक्कीच जसा सेमीफायनल सामना व्हायला हवाय तसाच कुठेतरी रंगतोय. 9 चेंडू आणि 20 धावा. परशुदादा काय म्हणाल, पुढच्या 1-2 चेंडूमध्ये जर 1-2 विकेट पडल्या तर कसा सामना रंगू शकतो? नक्कीच चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल यात तीळ मात्र शंका नाही. मात्र प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न चालू देखील आहेत. जितू बेरासारखा खेळाडू अजून देखील पिचवरती ठाण मांडून उभा आहे आणि शशांक आलाय. बघूया पहिला चेंडू फेस करेल तो सुमित शिंदे. समोर देखील चांगले तितकाच गोलंदाज, टप्प्यावर टिचून गोलंदाजी करणारा आपला सुमित देखील पाहायला मिळतोय. बघूया 9 चेंडू आणि 20 धावा. हवा चालू आहे. बॉल आला बॅटची. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ
सुमितच्या चेंडूने घेतले बाउंड्री लाईनची भेट षटकार 6 धावांसाठी आलाय षटकार 6 धावा. नक्कीच परशुदादा पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार, पुढच्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूवरती आलाय खणखणाती षटकार. ऐका येणाऱ्या 8 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 14. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 चेंडू आणि 14 समीकरण येऊन टपलंय. सुमित शशांक राईट ओव्हर दी विकेट. परत आला लपेटा शॉट खेळलाय फेकून दिलाय. जल्लोष होतोय रत्नागिरी पुढून सुमित मारतोय उचलून षटकार 6 धावा. नक्कीच सुमितच्या बॅटमधनं आले ते 2 उत्तुंग षटकार. जिथे 14 रनांची आवश्यकता होती ती आता येऊन ठेपली आहे अवघ्या 8 रनांवरती. 7 चेंडूंमध्ये हवे आहेत शेवटचे 8 रन चेस करण्यासाठी. नक्कीच लागू आहे बक्षीस गणेश भाऊ यांच्याकडनं. आता तिसरा षटकार आला तर सुमित शिंदेला एकदम 1000 रुपयाचं बक्षीस एकदम फ्री. नक्कीच दादा 3 इडियट्सच्या डायलॉगची आठवण झाली आपल्याला. फ्री बघूया 1000 रुपये येतो का मॅजिक रेट येतोय. 1000 रुपये गेलाय 1000 मिळवलेत सुमित शिंदेने 1000 मिळवलेत. नक्की आणि राहुल दादांकडनं 500 रुपये टोटल बक्षीस लागले 2500. नक्कीच गणेश आता भाऊ आमचे आयोजक गणेश भाऊ बेंडलेकर चषक 2026 गणेश भाऊंकडनं सुमितला मिळालंय रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइस. कारण त्याने इनर रो 1 2 3 मारलेत षटकार 6 धावांसाठी. त्याला मिळतात 1000 रुपये. बघूया पुढील षटक घेऊन येतोय मनीष मेहता. मात्र धावांची गरज आहे ती 2. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2-2 रंगलंय. सामना टफ होतोय. बघूया सामन्याची हवा काढतोय का जितू बेहरा का मनीष आपल्या संघाला परत पुनरागमन करून देतोय. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. मारण्याचा प्रयत्न होता दादा कुठेतरी. परशुदादा मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असताना मागच्या ओव्हरमध्ये आले तब्बल 26 रन. 3 षटकार आणि 2 चौकार यांच्या मदतीने 26 रनची ती मोठी ओव्हर बनवली. आणि कुठेतरी जिंकण्याचं जे पारडं होतं ते बीटीबी संघाने आपल्या तरफ झुकवलेलं आहे कम्प्लीटली. नक्कीच फयान वादळ आलं कोकणातलं इकडे धडकलं सुमित शिंदेच्या माध्यमातून. नक्कीच पाहायला मिळालं तक्ते वादळ देखील आलं दुसऱ्या चेंडूवरती. आणि तिसऱ्या चेंडूवरती गणी भाऊंना नमन करणारा षटकार देखील आला. 1000 रुपये घेऊन गेला गणी सरांकडनं. कवचच्या दिशेने उचलला पॅडी देत आहे आणि हा झेल बाद होऊ शकतो आणि बॉल सुटलेला आहे. चाललाय चौकार आणि बीटीबी संघ गेलाय फायनल मध्ये. बीटीबी संघ